जय भीम सर्वांना. आज 20 डिसेंबर संत गाडगे महाराज यांचा स्मृती दिन. त्यांना कोटी कोटी नमन. आज या दिनी तुम्हाला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा यांची एक आठवण सांगतो. ज्यावेळेस गाडगे महाराज हे आजारी होते व मुंबई या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये होते, ही बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सहकाऱ्यांनी बाबासाहेबांना सांगितली. ती तारीख होती 14 जुलै 1941. याच दिवशी डॉक्टर साहेब आंबेडकरांना आपल्या काही कामानिमित्त दिल्लीला जायचे होते. परंतु ज्यावेळेस ही बातमी कळाली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्काळ संत गाडगेबाबांना भेटण्यासाठी निघाले व निघत असताना त्यांनी 2 घोंगड्या घेतल्या. संत गाडगेबाबा कधीही कुणाची भेटवस्तू घेत नव्हते, परंतु ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटायला गेले त्यांनी ती भेटवस्तू स्वीकारली. डॉक्टर साहेब आंबेडकर हे ज्यावेळेस बाबांना भेटले त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यातून अश्रू होते. त्याचं कारण असं होतं की पुन्हा कधी भेट होणार नाही व पुन्हा कधी असा प्रसंग येणार नाही असे बाबासाहेबांना वाटत होते. संत गाडगेबाबा बाबासाहेबांना म्हणतात की तुम्ही मला या फकीराला कशाला भेटायला आलेत, तुमचा एक मिनिट फार महत्त्वाचा आहे. त्यावेळेस बाबासाहेब बोलले की बाबा, तुमचा अधिकार अगोदर, तुमचा अधिकार मोठा. याच्यावरून आपल्याला हे समजते की या दोघांचे नाते किती घट्ट होते. संत गाडगेबाबा हे दिवसा स्वच्छतेची कामं करत असत व रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मन स्वच्छ करत असत. त्यांचा उपदेश असा होता की भुक्याला जेवण द्या, तहानलेला पाणी द्या, गोरगरिबांना अन्न द्या व ज्यांना शिक्षण मिळत नाही त्यांना शिक्षण द्या. प्राण्यांची हत्या करू नका. बाबा हो, देव हा देवळात नाही तर माणसाच्या मनात राहतो, असा संदेश संत गाडगेबाबा देत होते. एकही वर्ग न शिकलेले बाबा विज्ञानवादी होते. ते नेहमी म्हणायचे, घरातली भांडीकुंडी विका पण आपल्या मुलांना शिक्षण द्या. तसेच संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून नेहमी सांगत असत की अंधश्रद्धा पाळू नका, जातीभेद अस्पृश्यता मानू नका, माणुसकी हाच धर्म आहे, हेच पाळा. अशा थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांना व यांच्या स्मृतीत विनम्र अभिवादन.